मंदिर बद्दल माहिती हे श्री काळाम्मा देवी मातेचं हे महामंदिर पुरातन आहे। या मंदिरच्या या श्री नाव सांगा पहिलं परत। हे आदिशक्ती ही महामाया कालिका माता हे काळांबाई माते आणि हे सांब सदाशिवाचं एक भव्य असं दिव्य असं पुरातन मंदिर आहे। याच्या पूर्वी हे श्री शंभू काशी विश्वेश्वर हे महादेव लिंग हे गुप्त होतं आणि त्याच्यासोबत ही काळाम्मा देवीच्या एक काही पतवा 52 होत्या, परंतु त्या ह्या ओढ्याला एक वेळेला महापूर आला आणि त्या महापुरामध्ये काही पतवा वाहून गेल्या, त्यामुळं 42 पतवा या ठिकाणी राहिल्या आणि त्या पतवा काळ्या पाषाणाच्या होत्या। म्हणजे त्या पतवा ज्या होत्या त्याच्यावर संपूर्ण देवीची संपूर्ण शिलालेख संपूर्ण आकृत्या वगैरे होत्या। असे ते 52 भागापैकी इथे आमच्याजवळ 42च भाग होते। 8-10 भाग एक महापूर आला होता आणि त्या महापुरामध्ये त्या कुठे कुठे निघून गेल्या आणि त्याच्यानंतर अशी बरीच वर्ष लोटली आणि नंतर सर्वांच्या विचारामध्ये एक आलं की आपण हे मंदिर बनवलं पाहिजे आणि मग त्याच्यानंतर आम्ही 2015 साली सर्व पेद्रेवाडी ग्रामस्थ मंडळ आणि पेद्रेवाडी मुंबई ग्रामस्थ मंडळ या सर्वांनी एकत्रित येऊन हा विचार करून हे काळाम्मा देवीचं मंदिर बांधायचं ठरवलं आणि या काळाम्मा देवीच्या ज्या पतवा होत्या त्या पतवांचं या ठिकाणी स्थापना या चौथऱ्याच्या आतमध्ये केल्या, कारण ज्या करून ओरिजिनल पतवा जे आहे ओरिजिनल जे रूप आहे देवीचं निर्गुण निराकार स्वरूप जे आहे ते ह्या मूर्तीला आपल्याला ते त्याचा प्रभाव मिळेल किंवा त्याच्यामध्ये ते संपूर्ण तेज मिळेल अशा पद्धतीनं त्याची स्थापना केली। आणि कारकल म्हणून गाव आहे कर्नाटकामध्ये, कारकल म्हणून गाव आहे, त्या कारकल मधून या मूर्त्या आम्ही काळाम्मा देवीच्या बनवून आणल्या आणि त्याची 2015 साली आम्ही स्थापना केली आणि स्थापना करून या ठिकाणी ही मूर्ती स्थापन केलेली आहे। त्याच्याबरोबर ती नागदेवता आहे, इथे महादेव आहे आणि ही मुख्य मूर्ती काळांबाईची अशी या सर्व देवतांची आम्ही स्थापना केली आणि तेव्हापासून या ठिकाणी हे महाशिवरात्रीचे उत्सव या ठिकाणी चालू असतात, नवरात्राचे उत्सव चालू असतात आणि इतर काही उत्सव जे आहेत ते सर्व या ठिकाणी आपण केले जातात। या ठिकाणी सगळ्यांच्या श्रमातून हे दिव्य आणि भव्य असं एक छोटंसं मान केलंय। या ठिकाणी गंगा 12 महिने वाहत असते, या ठिकाणी काळाम्माचा ओढा माता आहे आणि हा ओढा जो आहे हा काळाम्माचा तो ओढा 12 महिने या ठिकाणी पाण्यावर पाणी सुद्धा गावातनं आणावं लागत नाही आणि इथे आलेला मनुष्य सर्व दुःख विसरतो आणि इथे आल्यानंतर सगळ्या लोकांची व्याधी दूर होते, दुःख दूर होतंय, दारिद्र्य दूर होतंय। हे जागृत देवस्थान आहे आणि त्यामुळे इथे आलेल्या माणसाला परत जावंसं वाटत नाही। या ठिकाणी निसर्गरम्य असं वातावरण आहे। हा काळांबाईचा मोठा डोंगर आहे आणि हा डोंगर असा आहे की अखंड पाषाणाचा डोंगर आहे, कारण या डोंगरामध्ये माती कुठे दिसत नाही, हे अखंड पाषाण मोठंच्या मोठा आहे आणि तरी सुद्धा या पाषाणामधून गर्द अशी झाडी वनराई या ठिकाणी देवीच्या या कृपेनं निर्माण झालेली आहे। देवीच्या पाठीमागे एक मोठा अश्वस्थ आहे, तो 600-700 वर्षापूर्वीचा हे जो अश्वस्थ आहे आणि फार पुराणा ह्याच्यापासून आहे। आंब्याचं झाड आहे, पुन्हा इतर काही वृक्ष आहेत, ते या ठिकाणी आम्हाला रम्य असं आल्हाद देतं, आनंद देतं, सुख देतं आणि या ठिकाणी नेहमी देवीवर त्या वृक्षांची छाया आहे, पाहिल्याबरोबर हे प्रसन्न वातावरण वाटतं आणि देवीचा जे मुखवटा आहे म्हणजे मूर्ती जी आहे ती मनाला भावणारी आहे, आल्हाद देणारी आहे, सगळ्यांना प्रसन्न करणारी आहे। सांब सदाशिव या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडेही पाहिल्यानंतर सगळ्यांचं भवभय आराम म्हणजे सर्वांच्या मनातलं भय जातं, दुःख जातं, दारिद्र्य जातं आणि सगळ्यांना या ठिकाणावरून ते आशीर्वाद देतात, कृपा करतात आणि सगळ्यांच्या कृपा करून या ठिकाणी कायम वास करून असतात। असं हे जाज्वल्य तेजस्वी आणि या ठिकाणी सदावास करून असणारं हे आई जगदंबा काळांबाईचं हे महान रूप हे गावाच्या बाहेर 1-1.5 किलोमीटर अंतरावर काळाम्माच्या ओढ्यावर या ठिकाणी वास्तव्य करून आहे आणि आमचं ग्रामदैवत आणि हे आमचं वेशीवरचं ग्रामदैवत आहे। आमच्या गावातलं मुख्य ग्रामदैवत पांडुरंग परमात्मा आहे आणि दक्षिणेला ही काळांबाई आहे, पूर्वेला गौळदेव आहे, उत्तरेला म्हसोबा देवता आहे आणि मुख्य गावामध्ये विठ्ठल रुक्मिणी हे देव आहे। पूर्वेला पुन्हा हनुमंतराय हे मंदिर आहे, असं केलेलं आहे। पुन्हा या मंदिराची
या ठिकाणी सुशोभीकरण या ठिकाणी काही सुरेश ज्योतिबा चव्हाण यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणखी त्यांचं इकडे लक्ष असतं, इतर लोकांचंही लक्ष असतं, त्यांचं सहकार्य असतं. आणि अशा प्रमाणे या ठिकाणी नित्यनेमाने या ठिकाणी सेवा चालू आहे. रोज नित्यनेमानं आरती आहे, महापूजा आहे. आणि या ठिकाणी अशा प्रमाणे येणारे भाविक सुद्धा आहेत. वर्षातून या ठिकाणी महाशिवरात्रीला मोठा उत्सव होतो, चूलबंद महाप्रसाद होतो, 2-4 गावचे लोक येतात. आणि अशा प्रमाणे हा महाशिवरात्रीचा सोहळा या ठिकाणी पार पडतो. इथे भजन, पूजन, कीर्तन असे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. अशी ही आई काळाबाई माता दसऱ्याचा नवरात्रामधला उत्सव आहे. त्याही नवरात्रामध्ये या ठिकाणी उत्सव होतात. आणि अशा प्रमाणे या देवीचे उत्सव वरचेवर होत असतात. छान छान. जय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमः पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. काळाबाई माते की जय. हर 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 हर